नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट बघणार आहोत. हो प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये असा काही जबरदस्त ट्विस्ट आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहे, जो ऐकून तुम्ही सुद्धा चकित होणार आहात आणि तुम्हाला कुठेतरी आनंदाची बातमी मिळणार आहे. हो, इकडे आता नयनताराच्या घरी सरू रडत असते. तेवढ्यातच तिथे नयनतारा येते आणि बोलते, काय झालं साधना, असं अचानक रडायला? तुला माहिती आहे ना, माझ्या घरी कोणी रडलेलं मला आवडत नाही. आणि तू का रडतेस ग? आणि हो, तू इथे कोणाला तरी शोधण्यासाठी आलेली आहेस. कोणाला? तू मला कधी सांगितलं नाही. तेव्हा साधना बोलते, हो मॅडम, माझी मुलगी ती मुंबईमध्ये शिकण्यासाठी आलेली आहे आणि ती कोणत्या कॉलेजमध्ये शिकत आहे हे मला काहीही माहिती नाही, म्हणून मी तिला शोधण्यासाठी आलेली आहे. तेव्हा आता लगेच सरू राजनचा हातात फोटो घेऊन रडत असते. तेवढ्यातच आता सरूच्या हातातला फोटो सरळ खाली नयनताराच्या पायाशी जाऊन पडते. तेव्हा नयनतारा बोलते, साधना, हा फोटो तुझ्याकडे कसा आणि कोणाचा आहे? त्यावर आता खोटं बोलू नकोस उगाच. मला खोटं बोललेले लोक अजिबात आवडत नाहीत, तुला माहिती आहे ना. त्या लगेच सरू उत्तर देते, हो मॅडम, हे माझ्या नवऱ्याचा फोटो आहे आणि हे सुद्धा मुंबईमध्ये राहतात. तेव्हा मात्र आता नयनतारा चकित होते की साधना आणि चक्क राजनचा फोटो हातात घेऊन बोलते की हा तिच्या नवऱ्याचा फोटो आहे. तेव्हा मात्र नयनताराच्या लक्षात आलेलं असतं की साधना दुसरी तिसरी कोणी नसून अन्नपूर्णाच्या सुनेची वाट एवढ्या दिवसापासून पाहत होती. ती सून ही गौरी आहे, त्यांची सून आहे आणि राजनची बायको आहे. तेव्हा मात्र आता लगेच नयनतारा गौरीशी काहीही न बोलता लगेच साधनाला फोटो हातात देऊन रूममध्ये जाऊन लगेच अन्नपूर्णाला कॉल करते आणि अन्नपूर्णाला सांगते, मॅडम, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आता अन्नपूर्णा बोलते, काय झालं नयनतारा, काही बिझनेसविषयी तुला माझ्याशी बोलायचं आहे का? नाही, असं काही नसेल तर तू राजनशी सुद्धा बोलू शकतेस. त्यावर आता नयनतारा बोलते, नाही मॅडम, मला तुमच्याशी काही पर्सनली बोलायचं आहे. तेव्हा आता लगेच अन्नपूर्णा बोलते, हो हो, बोल बोल, मी आता वेळ आहे माझ्याकडे, आरामात सांग, तुला काय सांगायचं आहे. त्यावर लगेच इकडे नयनतारा बोलते, मॅडम, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या मोठ्या सुनेला जिचा शोध तुम्ही 18 वर्षापासून घेत आहे, ती आता माझ्या घरी मेड बनून राहत आहे. तेव्हा मात्र आता अन्नपूर्णाला लगेच गौरीबद्दल ऐकल्यावर तिला खूप हर्ष होतो. तिला काय बोलावं कळत नाही. त्यावर आता तिचा हर्ष सांभाळून लगेच अन्नपूर्णा बोलते, तू तिला सांगितलं का की तू राजनला ओळखतो? त्यावर आता नयनतारा बोलते, नाही, मी तिला सध्या काहीही सांगितलेलं नाही आहे आणि आता काय करावं म्हणून मी तुम्हाला कॉल केलेला आहे. त्यावर आता लगेच अन्नपूर्णा बोलते, नयनतारा, तू एक काम कर, देवी आईच्या मंदिराला गौरीला काहीही करून काहीही सांगून तिला सोबत घेऊन ये आणि आम्ही तिला भेटण्यासाठी येणार आहोत, असंच तिला काहीतरी सांगून तुझ्यासोबत घेऊन ये. त्यावर आता नयनतारा बोलते, ठीक आहे, तुम्ही आणि राजन तिथं लवकरात लवकर या, म्हणजे मी सुद्धा आताच्या आता साधनाला म्हणजे तुमच्याच गौरीला सोबत घेऊन येते. त्यावर आता अन्नपूर्णा बोलते, हो. आता लगेच इकडे अन्नपूर्णा राजन असा आवाज देते आणि राजनच्या रूममध्ये जाते. त्यावर आता राजन बोलतो, काय झालं आई, तू एवढ्या आनंदात काय आहे? आता असं काय झालेलं आहे तुला? तुला तर असा आनंद होत आहे की जशी तुझी मोठी नात तुला मिळालेली आहे. त्यावर आता लगेच राजनचा हात हातात घेऊन अन्नपूर्णा बोलते, राजन, असंच काही झालेलं आहे. मला आता तुझ्या गौरी कुठे आहे ना याचा शोध लागलेला आहे. ती सध्या नयनतारासोबत आहे आणि नयनतारा तिला देवी आईच्या मंदिरात घेऊन येणार आहे. त्या राजन बोलतो, काय बोलतेस आई, हे खरं आहे का गं, आणि कधी? त्या लगेच आता अन्नपूर्णा बोलते, हो, आता आपल्याला लगेच निघावं लागणार. त्यावर आता राजन आणि अन्नपूर्णा लगेच देवी आईच्या मंदिरात जाण्यासाठी निघतात. तर इकडे आता नयनतारा बोलते, साधना, मला तुझ्याशी काही काम आहे गं. तुला माझ्यासोबत संध्याकाळी आपल्या इथे काही गेस्ट येणार आहे आणि त्या गेस्ट मीटिंगसाठी तुला काहीतरी भाज्या आणायचं आहे आणि फ्रेश फूड असं तुला बनवायचं आहे. तू आताच्या आता माझ्यासोबत गाडीत बस आणि चल. तर साधना बोलते, मॅडम, मी? त्यावर आता लगेच नयनतारा बोलते, हो, तुलाच माझ्यासोबत यायचं आहे. तुला माहिती आहे ना की मी काय बोलते? तर आता साधना लगेच नयनताराचा आदेश मानून तिच्यासोबत जाण्यास तयार होते. तर आता नयनतारा ड्रायव्हरला बोलते, आम्हाला मंदिराकडे घेऊन जा. तेव्हा साधना बोलते, मॅडम, आपण तर भाजी बाजारात चाललो आणि आज चक्क मंदिरात का घेऊन चालले आहात तुम्ही मला? त्या लगेच आता नयनतारा बोलते, मंदिरात दर्शन घेऊन आणि लगेच त्यानंतर भाजी आणण्यासाठी जाऊ. त्यावर आता तिथे नयनतारा आणि साधना उर्फ गौरी मंदिरामध्ये पोचलेल्या असतात
आता नयनतारा बोलते, साधना तू दर्शन घे, मी मागून येते. तेव्हा गौरी आतमध्ये जाते आणि देवी आईसमोर प्रार्थना करते की तिला तिची मुलगी लवकरात लवकर तिला मिळू दे. त्यानंतर इथं लगेच अन्नपूर्णा आणि राजन येतात. तेव्हा नयनताराला अन्नपूर्णा बोलते आणि राजन बोलतो, सांग ना नयनतारा, माझी गौरी कुठे आहे गं? माझी सून कुठे आहे? मला तिला भेटावंसं वाटतं. 18 वर्षापासून ती माझ्या डोळ्यासमोर नाही आणि मला कधी ती मला भेटते ना असं वाटत आहे. माझी सून कुठे आहे नयनतारा? त्यावर नयनतारा म्हणते की मॅडम, मी तिला भाजी बाजारात घेऊन जाण्याच्या बहाण्याने माझ्यासोबत आणलं. ती आतमध्ये आहे. त्यावर आता लगेच नयनतारा आणि राजन आणि लगेच अन्नपूर्णा आतमध्ये निघून जाते आणि लगेच राजन गौरीच्या खांद्यावरती हात ठेवून तिच्यासमोर जातो. तेव्हा मात्र आता अचानक अन्नपूर्णा आणि राजन समोर बघता क्षणी गौरी मात्र चकित होऊन जाते आणि तिला आनंदात व्हावं की दुःखी व्हावं काहीही कळत नाही. ती चेहरा लपवण्याचा खूप प्रयत्न करते, पण अन्नपूर्णा बोलते की काय झालं गौरी, तू असा आम्ही दोघं दिसल्यावरती चेहरा का लपवला? सांग ना, एवढा दिवस झाला माझा राजन तुला शोधत आहे. माझ्या राजनचा असा संसार तू अर्ध्यावरती सोडून का गेलेली आहे? सांग ना, तुला या देवी आईची शपथ आहे. तेव्हा मात्र आता शपथ दिल्यावरती लगेच गौरी अन्नपूर्णाला मिठी मारते आणि बोलते की आई, मी फक्त कामिनीमुळे तुमच्या मुलाचा संसार अर्ध्यावरती सोडून गेली. मी जर तुमच्या मुलाला सोडून नसते गेले तर ती तुमच्या नातीला, राजनच्या आणि माझ्या मुलीला जीव घेणारा सुद्धा मागे पुढे बघितलं नसतं. तेव्हा राजन बोलतो, कोण कोण सांग ना गौरी, कोण तुझ्या जीवावरती उठले आणि माझ्या मुलीच्या जीवावरती उठले? तेव्हा मात्र आता रागिनी आणि कामिनीचं नाव सांगते गौरी. तेव्हा मात्र अन्नपूर्णा लगेच चकित होते आणि रागिनी कामिनी असं करू शकतात, मला तर विश्वास होत नाही. आता या दोघींना असा काही धडा मी शिकवते ना, जेणेकरून यांना नक्की जन्माची अद्दल घडेल. तेव्हा मात्र इकडे आता नयनतारा येते आणि नयनतारा बोलते की गौरी, तू माझ्याशी एवढे दिवस खोटे का बोललीस गं? आणि तुम्हाला सांगितलं असतं की दुसरी तिसरी कोणी नसून तू राजांची बायको आहेस, तर मी असं तुला मेडचं काम कधीच करू दिलं नसतं. तू माझी मदत घेतली असती तर आपण नक्कीच त्या कामिनी आणि रागिनीला खूप मोठा धडा शिकवला असता. तेव्हा मात्र आता गौरी बोलते की हो मॅडम, पण मी माझ्या मुलीच्या भीतीपोटी फक्त गप्प राहिली, कारण आता त्या कामिनीला आणि रागिनीला माहिती पडलं की मी तुम्हाला भेटले तर ती माझ्या मुलीचा जीव घेण्याविना राहणार नाही. तेव्हा आता राजन गौरीचा हात हातात घेऊन बोलतो की मी तुला वचन देतो गौरी की आपल्या मुलीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. तेव्हा अन्नपूर्णा बोलते की राजन, तू आताच्या आता या देवी आईसमोर पुन्हा माझ्या डोळ्यासमोर तू गौरीसोबत लग्न लाव. तेव्हा आता गौरी बोलते की आई, तुम्ही काय बोलता? तुम्ही असं कसं बोलू शकता? मी लग्न नाही लावू शकत. तुम्हाला माहिती आहे ना की रागिनीचं लग्न यांच्यासोबत झालेलं आहे आणि पुन्हा मी या घरात नाही येऊ शकत. त्यावर आता लगेच अन्नपूर्णा बोलते की अगं, त्या रागिनी आणि कामिनी तुझ्यासोबत एवढं मोठं तुझ्या जीवावरती उठल्या तरीसुद्धा तू त्यांचा विचार करतेस. आता तू त्यांचा विचार करू नकोस. मी तुला तुझी सासू म्हणून सांगते की तू आत्ताच्या आत्ता लग्नाला तयार हो. तेव्हा मात्र आता नयनतारा आणि अन्नपूर्णा मिळून त्या दोघांचं थाटामाटात लग्न मंदिरात पार पडतात आणि लगेच अन्नपूर्णा बोलते की राजन, आता तुमचं लग्न माझ्या डोळ्यासमोर झालेलं आहे आणि आता मात्र मी निश्चित झालेली आहे. आता माझी मोठी नात मला मिळाली की माझं कुटुंब मात्र पूर्ण होणार. आता मी लगेच घरी जाते आणि तुमच्या स्वागताच्या गौरीच्या गृहप्रवेशाची तयारी करते आणि आपल्या घरातल्या जे काही वाईट व्यक्ती आहेत ना, वाईट लोक आहेत ना, त्यांना अगोदर बाहेर काढते. त्यांना अगोदर जन्माची अद्दल घडवते आणि त्यानंतरच तू गौरीला घेऊन ये. तेव्हा मात्र तोपर्यंत तुम्ही इथंच बाजूला गणेश मंदिर आहे, तिथं दर्शन घेऊन या. तर लगेच आता राजन आणि नयनतारा आणि गौरी लगेच गणेश मंदिरात जाण्याकरता निघतात आणि लगेच अन्नपूर्णा घरी जाते आणि लगेच घरी गेल्यानंतर लगेच कामिनीच्या आणि रागिनीच्या सर्वात अगोदर कानाखाली वाजवते. त्यानंतर आता रागिनी आणि कामिनीला कळत नाही की अशी अन्नपूर्णा अचानक येऊन आपल्या कानाखाली का वाजवली असणार. तेव्हा कामिनी बोलते, हे काय आहे ताई, हा प्रकार काय आहे? तुम्ही असं माझ्या कानाखाली येऊन कसं मारू शकता? आणि आम्ही काय केलेलं आहे, काय आहे? असं तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. त्यानंतर अन्नपूर्णा बोलते, अपेक्षा तर मला तुमच्याकडून नव्हती. तू रागिनी आणि कामिनी माझ्या मुलांच्या संसारात विष घालवलं आणि त्यांचा संसार फक्त पूर्ण होऊ दिला नाही, त्या तुझ्या मुलीच्या लग्न माझ्या मुलाशी व्हावं याच्यासाठी.
फक्त तुझ्या मुलीशी त्याचं लग्न व्हावं. खरंच एवढी नीच बाई मी आयुष्यात बघितली नाही. आताच्या आता तुझी बॅग भरण्यासाठी मी सांगते आणि तुम्ही दोघं आताच्या आता एका क्षणाचाही विचार न करता माझ्या घरातून निघून जा. तेव्हा आता कामिनी आणि रागिनी बोलता, आम्ही कोर्टात जाणार आहे. तुम्ही असं आम्हाला या घराच्या बाहेर मी खोलीतून काहीही करू शकत नाही. त्यावर अन्नपूर्णा बोलते की तुम्ही कोर्टात जाऊन सुद्धा काही करू शकत नाही, कारण माझ्या राजनची पहिली बायको माझी गौरी आता मला मिळालेली आहे. आता त्या दोघांनी पुन्हा लग्न लावून त्यांचा गृहप्रवेश मी या घरामध्ये करणार आहे. म्हणून तुमच्यासारख्या वाईट व्यक्तींची सावलीसुद्धा मी माझ्या गौरी आणि राजनवर आता पडू देणार नाही. म्हणून आताच्या आता तुम्ही चालते व्हा, नाहीतर मला तुम्हाला धक्के मारून या घरातून बाहेर काढता येणार आहे. तेव्हा कामिनी रागिनी काही बोलता क्षणी काहीही न बोलता कामिनीचा हात हातात घेऊन बोलते की शांत राहा. आता ही वेळ नाही की आपण काहीही बोलावं. आता त्या दोघी बॅग पकडून बाहेर जाण्यासाठी निघता. तर आता तिकडे लगेच राजन आणि गौरी येतात. तर आता अन्नपूर्णा त्यांचा खूप थाटामाटात असा गृहप्रवेश करते. तर प्रेक्षकांनो, आता लगेच अन्नपूर्णा जेव्हा कमळीच तिची नात आहे हे तिला माहिती पडणार, तेव्हा त्या आपल्या अन्नपूर्णाची फॅमिलीचं स्वप्न पूर्ण होणार. आता राजनला त्याची मुलगी कधी मिळणार, आता तेव्हा मिळाल्यानंतर कमळी त्यांचा स्वीकार करणार का, हे सर्व आपण जबरदस्त ट्विस्ट आपल्या प्रेमळ कमळी मालिकेमध्ये बघणार आहोत. म्हणून अशाच कमळी मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय गजानन माऊली.